एवढं सगळं फिरून फिरून दमून एकदाच संपलं ही. आता अजून गार्डन बघायला जायचं आहे पुढं. हे आता आपण फक्त सिद्धगिरी म्युझियम तेवढं बघून आलेलं आहे. आता ह्याच्या पुढे गार्डन मध्ये बघायला जायचं आहे. आता बाद झालं. कशाला आता इथलं बाद झालंय, पुढचं गार्डन मध्ये जायचं आहे. आता गार्डन बी मस्त असं बघण्यासाठी आहे. ते आता आपण बघायला जायचं जरा गारगार करूया. आहे. काही दमल्या कांचन सारखं मेंगड्यावानी करायला लागले. कांचन सारखं चुकून खाल्लाय मगाशी तरी पण अजून गारगार अजून करूया, मी अजून गारगार. दमल्या नसती. चला. नमस्कार मित्रांनो, सत्यवान नामदेव जावेर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सिद्धगिरी म्युझियम मठातले सगळं बघितलं होतं. तर आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहे गार्डन. सिद्धगिरी मठातलं सुंदर असं गार्डन आता आपण बघायला चाललेलं आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. वाव, पहिल्यांदा झेंड्याचं स्वागत होते बघा. इकडे गाई झेंड्यानं आपलं स्वागत करून आता आपण चाललेलं आहे गार्डन बघण्यासाठी. व गार्डन कसलं मस्त मस्त आहे. गेट तिकीट चेक करून तर कांचन पुढे येऊन उभा राहील. कांचन चला, आता आपल्याला जायचं आहे गार्डन बघायला. हे बघा हिरवंसं गार, हिरवेगार गार्डन. सारे काय ना माझी मजाक उडवते. ते हिरवंसं गार कुठं गार्डन असते, पण तुम्ही बघा कसं आहे गार्डन. ऐकू आलं का तुम्हाला? कांचन घेते काय फुलं बिलं? कुठलं बघू? काय छान आहे म्हणली का? अच्युतम. वाव, कसलं भारी आहे. बघा इथे कृष्णाचं देखील मंदिर आहे. कसलं भारी आहे, हिरवगार. तुम्ही कधी कोल्हापूरला आला तर तुम्ही इकडे येऊन भेट देऊ शकता. याला कांचन इकडे गुलाबाचं रान आहे. बघू बघतो. 1000 गुलाबाचे जाते त्या. 1000 प्लस वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत. होय, तिथं बोर्ड आलेलं. हे काय सगळे प्रकारचे आहेत की? मग हे ह्याला गेल्या आणि साताऱ्याला कुठं? इकडे या, इकडे या. इकडून रस्ता आहे बघा. हे बाण दाखवलाय ना इकडे, इकडून जायचं आहे. तिकडे आधी मध्ये गेल्यावर तुम्हाला पूर्ण बघायला भेटणार नाही. दाखवला की का? आंधळी होती काय तेव्हा? मला पण नाही दिसला बाबा. बाई झाडा कसला भारी आहे. वाव, बाण दिसला का? आंधळ्या. पुढं कोण विठ्ठल रुक्मिणी आहे का इथे? हो, गार्डन मध्ये विठ्ठल रुक्मिणी देखील इथं बनवलेला आहे. आणि हे दोघे बघा कसे यायला लागले. पग आळसून गेले त्या. कुठं आहे? कुठं आहे फुलाचा वेल? हे हा, चांगला आहे. वाय कुठनं चालत यायला लागले तेव्हा तिकडं. वाय किती भारी असं ध्यान म्हणत बस. हा या. काय काय काढायचं आहे? इकडं बघ की पाणी कसलं भारी पडायला लागले. हो तिथं, हो कसलं भारी पाणी इथं चालू आहे. हो बघायला तरी याड लागायसारखं पाणी आहे. वाव, हो घेतलं पाणी कसलं भारी पडते बघा. तुम्ही हाणा लागला सेल्फी तिथंच. होय बघा, हे दोघे हाणायला लागले सेल्फी इथंच. चांगलं आहे, चांगलं आहे. भारी आहे का तुमचं दोघींचं?
आम्ही इकडे दाखवते पाणी बिणी पडायला लागलेलं तेच राहिलं. हा वा कांचन काही शायनिंग मार राहिले मागं बरा. वा इकडे किती भारी आहे गार्डन मध्ये. दिव्य गार्डन आहे दिव्य गार्डन आहे बघा दिव्य गार्डन. कुठं आहे की दिव्य गार्डन दाखव. हे सगळं तेच आहे. हे कांचन हो कांचन दिव्य गार्डन कुठं आहे कोठे आहे हो. हे सगळं दिव्य गार्डन आहे. आणि होय बघ, बघ काय आहे. गजरा असते गजराचं फुल आहे म्हणजे गजरा बनवतात. हां कांचन तुला काय फुल बिल कसलं असलं घेते नाही. हे काय लावलंय? हां सारे काढच लावले मी बघितले की हे अजून एक की लावलंय, तिने लावलंय. दोन दोन लावली बाया सारिकाची मजा कांचनची मजाच आहे. सारिका लावते तिला सगळी फुलं. मला एखादं द्यावा असलं काय आहे का आईला देऊ म्हणावं असलं काय नाही. तर मला म्हणते का लावते मी. कांचन तुला बी म्हणत नाही आईला बी. लोक इकडं लय आहे की अजून गार्डन का मला वाटलं झालं एवढंच आहे. इकडं कसल्या भारी आहे बघा भुत्या बाबा इकडे. कांचन इकडं भुत्या बाबा आहे बघ किती झाडात किती बसलेली. अयो भूत नाही ती. मग काय आहे हे काय करायला लागले ते इथं. एक बोकड आहे. ए इकडे बघा किती भारी आहे बघा इकडं नारळाचं झाड बघ नारळ उगवून आला ह्यात. टरबूजा बघ केवढा आहे अर वांग तर बघ वांग बघ की केवढा आहे. वांग दिसलं नाही. दोडका दिसला. टरबूज दोडका पेटूबाई वाटतंय हा ना. पेटूबाई डोक्यात केस उगवून आले. कोंबडा बी आहे इकडं. सीताफळ कांचन तुला सीताफळ आवडतंय का. हो गीता आहे खा. ॲपल आवडतंय का. हो गीता ॲपल बी आहे. बनाना आवडते का. बनाना आवडते का. कोंबडा आवडते का. कोंबड्याचं मटण खाते का. काय ते शिवचा कोंबडा याचं खाते वय लय आव रे बाबा कांचन लगेच कोंबडा बी खाते. सारी का तू काय तिला कोंबडी लागते आहे ना. कोंबडा नाही चालत. कोल्हापुरी चप्पल बघायची आहे का. हो येत आहे कोल्हापुरी चप्पल. आता कांचन तिथे जाऊन उभा राहून फोटो काढायचा कोल्हापुरी चप्पलीमध्ये. हो इकडं बदक आहे ती लोक इकडं अजून लय काय लय भारी आहे. झुलतं फुल बी आहे. कर हो इमान ऐ इमान आले जवळच आहे का. दिसलं का हो. कांचन छात्री खाली जाऊन बसते का हो. इकडं पाऊस लागत असेल तर छात्री आहे बघ इकडं. इकडं नदी बैल आहे. चिपली बशी फोटो काढायचा तुमचा का छत्री बशी काढायचा आहे. जावा चिपली बशी काढतो का इकडं काढताय ह्याच्या बशी. सारी का हे काय आहे का केलेलं आहे. काय असंच काय तुला छत्री लाईट वगैरे लावली. हो झुलता फुल आहे कसला भारी आहे. जाऊ का. बघ तुझ्या हिशोबान तुला जावड असलं जा. जायसाठी तर आहे पैसे दिले ते की. का तुला फकट जा म्हणते ती बाई. हां जा थांब मी बी येतो वाटलंच तर. नो एंट्री रे तिथं वाचा येत नाही तुला. अयो इकडं कसली भारी भारी दिसते जग. किती नटलीत नमानी माणसं लय नटलीत. वाव कसलं भारी. तुम्ही खाली बी जाऊ शकताय कांचनेर. सारी का खाली बी जाऊ शकताय. ये की इकडं. मग मी काय करायला लागली व्हिडिओच चालू आहे. येत आहे काय. बरं या
वर शावर आहे ते बंद केले वाटतं शावर. एवढ्या लावून फोटो निघतो होय. तुमच्याकडे आहे मोबाईल, काढा त्या मोबाईलमध्ये. कसलं भारी हिरवगार दिसतंय ना. ह्याला अजून शावर बी आहे, शावर बंद आहे त्यामुळे बाहेर जरा एवढं हे दिसत नाही. हे ना का कांचन, तर हे बघ फौजी इकडे किती आहेत, युद्ध करायला चालले आहेत. इकडं तर एवढं भारी आहे. व्हिडिओ अहो इकडे एवढं भारी आहे, किती नटले ती बघ, किती छान दिसते. हे प्रत्येक देशातली आहे ती वाटतं माणसं. एवढी साईज कोणची ही नेपाळी आहे ती. चायनाची पाहिजे. ते राजस्थानी असतील पलीकडचे. महाराष्ट्रानं जोडी दाखवा तुम्हाला. हा कुठली ही पटकावाली महाराष्ट्रानं नाही ती वाटते का, महाराष्ट्र नाही दुसरीच कुठली तर दिसते. कांचन दिसतंय यात, दिसतंय दिसतंय. कुठं चहाची किटली आहे तिथं, चहा प्यायला जायला लागतं. कप बी आहे तो, चहा किटली कप बशी, पण तिकडे जायला एंट्री नाही. इकडं वय हा मगर लय मोठी आहे मगर. मगरे तोंडातनं जायचं वाटतं आता आपण. तेव्हा झुलतं फुलबन आहे इकडं. ही सरदार जे आले की इथं आता. महाराष्ट्राने जोडी दिसलीच नाही मला. कुठली ही पदर घेतलेली महाराष्ट्राने नाही बाबा, ही दुसरीच कुठली तर असं का मराठीच आहे वाटतं. मराठीचा पटका असा कुठं असते तेव्हा. दमला का तुम्ही? ए खाल्याशिवाय काय नाही, पोट तरी एवढं एवढं पण खायचं लय मोठं. डोक्यात झाडं लय भारी उगवून आले त्यांच्या. हे काय कांचन आईस्क्रीम आहे काय? ए जंगलातून जायचं का वगैरे? रेल्वे आहे इथं, रेल्वे आहे इथं. सिद्धगिरी जंगल. गोव्यातनं चालली बघ रेल्वे. कांचन बसून जाते का गोव्यातनं? हा आता इकडून येते वाटतं. आले 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 आले. थांबली वाटतं, एकच राऊंड आहे. मज्जा मज्जा, गेले 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 गेले. आले ते वाटलं नाही, गाया आले त्या. कृष्ण असला असतो व्हय, म्हणून कृष्ण म्हणायचं व्हय. इकडं जंगल आहे, जंगलातनं रेल्वे गेलती ना आता ती, ह्या डोंगरातनं गेलती बघा. कांचे तुझा ह्याच्यापाशी फोटो काढू का ह्या माणसापाशी? उभा राहा चला, सारे का उभा राहा चला, तुमचा फोटो काढतो. इकडं बी लय भारी दिसते हो. इथं इथं इथं